ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, निसर्ग सौंदर्याने नटलेली अनेक पर्यटन स्थळं आपल्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातली ही पर्यटन स्थळं आपण पाहण्यासाठी जातो, मनमुराद असा आनंदही लुटतो. निसर्ग हा मानवासाठी कायम वरदानच ठरलाय. म्हणूनच या निसर्गाचं संरक्षण आपण केलं पाहिजे. वन्यजीव अभयारण्य जपली पाहिजेत. आणि म्हणून आज आम्ही विषय घेतलाय निसर्ग पर्यटन वन्यजीव अधिवास व्यवस्थापन. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केले दादासाहेब शेंडगे यांना, उपवनसंरक्षक वन्यजीव ठाणे. नमस्कार. नमस्ते. आपल्या आमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आपण चर्चेला सुरुवात करूया. सुरुवातीला मला सांगा की निसर्ग पर्यटन म्हणजे नेमकं काय? निसर्ग पर्यटन म्हणजे आपल्या सभोवतालचा परिसर, आपल्या सभोवतालचं पर्यावरण याला कोणत्याही प्रकारचा ऱ्हास न होता स्थानिक लोकांच्या संस्कृतीचं जतन करून, स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊन जे पर्यटन आपण करणार त्याला आपण निसर्ग पर्यटन असं म्हणू. बरं, आता निसर्ग पर्यटनामध्ये अनेक योजना राबवण्याची मुळात गरज का भासली? सन 2008 पूर्वी वनातील पर्यटनावर शासनाचे तसे पाहिले तर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नव्हते. बरं. आणि सामान्य माणसाचा किंवा जनतेचा वनात जाण्याचा वावर वारंवार वाढत होता. आणि याच्यातून आपले जे निसर्ग पर्यटन स्थळात जे ठिकाणं असतात, जसे की पाणस्थळ आहेत, वन्यजीवांचा अधिवास आहे, नंतर जैवविविधता आहे, या जैवविविधतेच्या ठिकाणी किंवा पाणस्थळ ठिकाणी पर्यटक जैविक अजैविक कचरा मोठ्या प्रमाणात टाकत होते. पर्यटकांना वनाबद्दल खूपसं गांभीर्य नव्हतं, तिथल्या पर्यावरणाचं प्रदूषण होतं याबाबत. तर या गोष्टी कुठेतरी नियंत्रण करण्याच्या दृष्टीतून आपल्याला स्थानिक लोकांना वनाविषयी, संगोपनाविषयी, संवर्धनाविषयी त्यांच्यामध्ये एक चांगली भावना निर्माण करणे आणि स्थानिक ग्रामस्थांना निसर्ग संवर्धनाचे व्यासंग वाढवणे या दृष्टीने उद्युक्त करणे कामी आपणास निसर्ग पर्यटनाची आवश्यकता भासली. बरं, आणि आपण मग निसर्ग पर्यटनाची आवश्यकता लक्षात घेऊन विविध कार्यक्रम हे राबवले आहेत किंवा राबवता आहात. आणि त्याचमध्ये एक आराखडा तयार करणे हे सगळ्यात महत्त्वाचं काम. तर नेमकी आराखडा तयार करण्याची निसर्ग पर्यटनाची कार्यपद्धती काय आहे? वास्तविक पाहता प्रत्येक पर्यटन स्थळाचा आराखडा तयार करावा लागतो. आणि पर्यटन स्थळाचा आराखडा तयार करणे ही एक वैशिष्ट्यपूर्ण अशी वन विभागाची बाब आहे. तर हा निसर्ग पर्यटनाचा आराखडा तयार करण्यासाठी संरक्षित क्षेत्रासाठी लागू असणारा व्यवस्थापन आराखडा, मॅनेजमेंट प्लॅन ज्याला आपण म्हणू शकतो, त्या परिसरात लागू असलेली किंवा मंजूर असलेली कार्ययोजना, तर या कार्ययोजना आणि मॅनेजमेंट प्लॅनमधील मंजूर बाबी तरतुदी तपासून त्या कामांची अंमलबजावणी करताना, निसर्ग पर्यटनातील कामांची अंमलबजावणी करताना आपल्यास भारतीय वन अधिनियम 1927, वनसंवर्धन अधिनियम कायदा 1980, वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 या कायद्यातील विविध कलमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेऊन आपल्याला व्यवस्थापन आराखडा, त्याच्या सूचनाच्या आधारे आपल्याला निसर्ग पर्यटन आराखडा तयार करता येतो.
हा पर्यटन आराखडा तयार करत असताना वन विभागाकडे मनुष्यबळ थोडंसं कमी प्रमाणात असल्यामुळं आपल्याला तज्ज्ञांची सेवा घेता येते बरं आणि ही तज्ज्ञांची सेवा घेत असताना आपल्याला त्याच्यामध्ये टर्म्स ऑफ रेफरन्सेस ठरवून एक राज्यस्तरावरती निसर्ग पर्यटन तज्ज्ञ समिती म्हणून शासनाने स्थापन केलेले आहे आणि त्या तज्ज्ञ समितीचे माननीय प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव हे अध्यक्ष आहेत, इतर सदस्य मेंबर आहेत आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक निसर्ग पर्यटन हे त्याचे सदस्य सचिव म्हणून असतात। ज्या क्षेत्रातला आपल्याला व्यवस्थापन आराखडा तयार करायचा आहे किंवा निसर्ग पर्यटन आराखडा तयार करायचा आहे तर अशा आपल्या कामाच्या बाबी निश्चित करून या निसर्ग पर्यटन तज्ज्ञ समितीकडून मान्यता घेऊन नंतर त्याची आपल्याला अंमलबजावणी करता येते। बरं आता आपण म्हणाला की कामाच्या बाबी तयार कराव्या लागतात, तर नेमक्या या कार्यपद्धतीमध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो? निसर्ग पर्यटन आराखडा तयार करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार समितीची मदत घेऊन आपल्याला आराखडा बनवून त्या शासनाची प्रथम मान्यता घ्यावी लागते आणि या शासनाच्या मान्यतेनंतर आपल्याला निसर्ग पर्यटनामध्ये प्रामुख्याने 8 ते 10 मुख्य बाबी आहेत, त्या बाबी समाविष्ट केल्या जातात। त्या बाबी प्रामुख्याने जसं की निसर्ग पर्यटन क्षेत्रामध्ये आपल्याला चारा क्षेत्राचा विकास किंवा त्याला मेडो डेव्हलपमेंट असं टेक्निकली भाषेत आपण म्हणतो, मेडो डेव्हलपमेंट करणे, पाणस्थळ क्षेत्राचा विकास करणे, त्याच्यानंतर सदर क्षेत्रात निरीक्षण मनोरे किंवा मचाण तयार करणे, नंतर क्षार चाटण, कुरण विकास, निसर्गपथ विकास, नंतर सौर ऊर्जावर आधारित आपल्याला कुंपण प्रस्तावित करता येतं। निसर्ग पर्यटन क्षेत्रामध्ये पर्यटकांना फिरत असताना तिथल्या स्थानिक बाबींची माहिती व्हावी म्हणून माहिती फलक लावले जातात। प्रेक्षणीय स्थळांचा विकास हा केला जातो। संरक्षित क्षेत्रातील आश्रयस्थळांचा विकास या बाबी प्रामुख्याने त्याच्यामध्ये समावेश करावा लागतात। तसेच निसर्ग पर्यटन आराखड्यामध्ये आपणास इको फ्रेंडली किंवा आपण गृह पर्यटन सुविधा देऊ शकतो। गृह पर्यटन सुविधामध्ये होमस्टे की ज्याच्यामध्ये पर्यटक निसर्गात जाऊन त्या निसर्गामधील किंवा संरक्षित क्षेत्रात जे स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांच्या घरी स्वतःच्या घरात राहिल्यासारखे राहतील, तिथं त्यांच्यामध्ये मिसळून होमस्टे बेसिस ज्याला म्हणतो गृह पर्यटन सुविधा, तर त्याचा उपभोग घेतील जेणेकरून स्थानिकांना रोजगाराची एक चांगल्या प्रकारे तिथं संधी मिळेल, त्यांच्या उपजीविकेचं साधन साध्य होईल। हा एक प्रकार त्याच्यामध्ये आपण समावेश केलेला आहे। नंतर जे पर्यटनासाठी पर्यटक येतात त्या पर्यटकांचं नियंत्रण करण्याकरता आपल्याला निसर्गाच्या सँक्च्युरी एरियात असो किंवा राष्ट्रीय उद्यानात असो आपण एंट्रन्स करताना तिथं प्रवेशद्वार बॅरियर बसवले जातात, आत क्लोज सर्किट टीव्ही बसवले जातात, त्याच्यानंतर प्रसिद्धीविषयक सामुग्री, माहिती आणि घडीपत्रकं, ऑडिओ व्हिज्युअल हे सुचवले जातात। पर्यटन सुविधा अंतर्गत आपल्याला वन विश्रामगृह व इतर इमारतींची दुरुस्ती ही कामं प्रस्तावित करता येतात। त्याच्यानंतर स्वच्छतागृह, जैव स्वच्छतागृह, आपण इकोपूरक किंवा ज्याला आपण बायोडायजेस्टिबल शौचालय हे बसवता येतात। कारण कोणत्याही अभयारण्यात किंवा संरक्षित क्षेत्रात बांधकाम करायला बंधन आहे, तर अशा ठिकाणी जर आपल्याला पर्यटकांना सोयीसुविधा देण्यासाठी जे कामं करायचे आहेत ते पर्यावरणपूरक अशी कामं असावीत। याच्यामध्ये आपण पर्यटकांना शौचालय, पिण्याच्या पाण्याची जागा, मुक्कामाच्या जागा त्या दुरुस्त करता येतात आपल्याला। नंतर पर्यटन स्थळाचे आपल्याला संकल्प चित्र तयार करता येतात, शिल्प तयार करता येतात, वेगवेगळ्या निसर्गात ज्या बाबी आहेत तत्सम सामुग्री तयार करणे, त्याच्याबरोबर निसर्गप्रेमी काही कुटुंब, फॅमिली, विद्यार्थी, पर्यटन गाईड म्हणून ज्याला असतात मार्गदर्शक, पर्यटकांना मार्गदर्शक करण्यासाठी सहल व्यवस्थापक असतात, महिला बचत गट असतात। या महिलांचे, सहल व्यवस्थापकांचे, मार्गदर्शकांचे या संदर्भात प्रशिक्षण घेता येतात। ही बाब आपल्याला निसर्ग पर्यटनामध्ये समावेश करता येते। त्याचबरोबर स्थानिक संस्कृती व हस्तकला प्रोत्साहन याला देखील आपल्याला वाव दिला जातो, स्कोप दिला जातो आणि हे निसर्ग पर्यटनात आपण समावेश करू शकतो। अशा प्रकारे संकलित बाबीचा आराखडा तयार करणे
आणि त्या आराखड्याला राज्यस्तरीय समितीकडून मान्यता घेणे, शासनाची मान्यता घेणे आणि निधी उपलब्ध झाला की आपल्याला ही पर्यावरणपूरक अशी कामं सर्व प्रकारची करता येतात. नक्कीच. पण नेमकं आपण हे जे अनेक या ठिकाणी बाबी सांगितल्यात, अनेक कामं सांगितली, तर ती कशी राबवली जातात? पण नेमकं आपण हे जे अनेक या ठिकाणी बाबी सांगितल्यात, अनेक कामं सांगितली, तर ती कशी राबवली जातात? आता ही निसर्ग पर्यटनाच्या संदर्भातली जी कामे आहेत ते कामास एकदा मंजुरी आणि आर्थिक निधी प्राप्त झाला की याच्यामध्ये आपण सुरुवातीलाच तज्ञ सल्लागार म्हणून आपण सेवा घेऊ शकतो. तर त्या तज्ञ सल्लागारांच्या मदतीनं जो आराखडा आपला बनवण्यात आलेला आहे त्या आराखड्याची अंमलबजावणी करण्याचे काम हा संरक्षित क्षेत्राचा मॅनेजर किंवा व्यवस्थापक या नात्यानं ही उपवन संरक्षक यांची आहे. आणि उपवन संरक्षक यांच्याकडे उपलब्ध असलेले कर्मचारी वनक्षेत्रपाल असतात, सहाय्यक वनसंरक्षक असतात, वनपाल असतात, वनरक्षक असतात, वनमजूर असतात. यांच्या माध्यमातून या कामांचे शासकीय विहित कार्यप्रणाली प्रिस्क्राईब केलेल्या आहेत. त्या कार्यप्रणालीच्या अनुषंगाने ह्या कामांची अंमलबजावणी त्या त्या वर्षात केली जाते, जेणेकरून पर्यटकांना निसर्गाबद्दलची इत्थंभूत माहिती अशा संरक्षित क्षेत्रात गेल्यानंतर तिथं पूर्णपणे पाहता येईल, त्यांचं समाधान होईल. अशा प्रकारची अंमलबजावणी आणि कामं ही क्षेत्रीय कर्मचाऱ्याच्या मार्फत केली जातात. किंवा शासनानं आता वन विभागाचा कर्मचारी अपुरा थोडासा असल्याने शासनाचं धोरण आहे की केवळ वन विभागाचा कर्मचारी लाखो हेक्टर हे दिस इज अ नॅशनल ओपन वेल्थ ह्या संपूर्ण क्षेत्राचं संरक्षण करायस वन कर्मचारी एकटा 5-5 हजार हेक्टर किंवा 10,000 हेक्टर क्षेत्राचे संरक्षण करण्यास अपुरा पडेल. म्हणून संयुक्त वन व्यवस्थापन समिती ज्या भागामध्ये वनक्षेत्र आहे संरक्षित क्षेत्राच्या बाहेरचं, सँक्च्युरी एरियाच्या बाहेरचं, अशा ठिकाणी वन विभागाच्या क्षेत्रात संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन केली जाते आणि संरक्षित क्षेत्रात ग्राम परिस्थितिकीय विकास समिती स्थापन केली जाते. या समित्या स्थापन करून त्याची नोंदणी करून त्या समितीची घटनात्मक रचना असते. एक अध्यक्ष असतो, सदस्य सचिव विभागाचा प्रतिनिधी असतो आणि गावातील 7 किंवा 11 असे मेंबर असतात. त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग असतो. अशा पद्धतीने ह्या समिती स्थापन केल्या जातात आणि वनांच्या संरक्षणात, संगोपनात त्या समितीचं योगदान घेणे, समितीच्या माध्यमातून ह्या कामांचं अंमलबजावणी आपण करू शकतो. आणि या समितीच्या माध्यमातून कामांची अंमलबजावणी केल्यामुळे तिथले ग्रामीण भागात, कारण जनरली अभयारण्याचे क्षेत्र हे सर्वसाधारण दुर्गम भागात, दऱ्याखोऱ्या, डोंगरदऱ्या आणि मोठ्या शहरापासून थोडीशी दूर असतात. तर अशा ठिकाणचे ग्रामीण भागातील जनता, त्या अभयारण्य क्षेत्रात राहणारे जे हे स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांना वनाबद्दल आपुलकी निर्माण व्हावी, प्रेम निर्माण व्हावं आणि त्या माध्यमातून त्यांना उपजीविकेचं साधन म्हणून ही कामं त्यांच्या माध्यमातून आपण करू शकतो. सध्या त्याच पद्धतीने कामं केली जातात समितीच्या माध्यमातून. आणि ही समिती वन संरक्षणामध्ये, वनांमध्ये वणवा लागला, अवैध शिकार होणार नाही, अवैध वृक्षतोड होणार नाही, वनामध्ये अनाधिकृत अतिक्रमण होणार नाहीत, याबाबत या समितीचा आपण मदत घेतो. आणि या समितीला त्यामुळं आपोआपच वनाबद्दल खरोखर एक प्रकारचं प्रेम, आत्मीयता निर्माण होते. वनाच्या संरक्षणात त्यांचं योगदान मिळतं. त्या माध्यमातून त्यांचे उपजीविकेचं साधन त्यांना स्थानिकरित्या उपलब्ध होतं. त्यांचं मायग्रेशन किंवा स्थलांतर थांबण्यास मदत होते. अशा प्रकारे ह्या निसर्ग पर्यटन आराखड्याची आपण अंमलबजावणी या समितीच्या माध्यमातून आणि शासकीय विभागाच्या माध्यमातून करत असतो. म्हणजे समितीचा त्यामध्ये उपयोग करून घेऊन किंवा समितीचा सहभाग करून घेऊन त्यांचं आणि शासनाचं एक नातं निर्माण करून त्याचा उपयोग हा आपण करून घेतात असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर आहे. आणि आपण ठाणे, रायगड, पालघर या भागात आपण व्यवस्थापक म्हणून काम करतात. तसंच आपल्या क्षेत्रात अजून कोणकोणते अभयारण्य येतात आणि त्या अभयारण्यांमध्ये जाण्याचा मार्ग कोणता आहे आणि त्या अभयारण्यांचं विशेष काय सांगाल? म्हणजे समितीचा त्यामध्ये उपयोग करून घेऊन किंवा समितीचा सहभाग करून घेऊन त्यांचं आणि शासनाचं एक नातं निर्माण करून त्याचा उपयोग हा आपण करून घेतात असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर आहे. आणि आपण ठाणे, रायगड, पालघर या भागात आपण व्यवस्थापक म्हणून काम करतात. तसंच आपल्या क्षेत्रात अजून कोणकोणते अभयारण्य येतात आणि त्या अभयारण्यांमध्ये जाण्याचा मार्ग कोणता आहे आणि त्या अभयारण्यांचं विशेष काय सांगाल?
ठाणे जिल्ह्याचे किंवा ठाणे वन्यजीव विभागाचा उपवन संरक्षक म्हणून कार्यरत करत असताना ठाणे वन्यजीव विभागामध्ये 3 अभयारण्य आहेत. एक अभयारण्य जे आहे ते तानसा वन्यजीव अभयारण्य की ज्याचं क्षेत्र सर्वात मोठं आहे, साधारणपणे 335.69 स्क्वेअर किलोमीटर चौरस किलोमीटर इतकं क्षेत्र आहे. हे क्षेत्र आपल्याला या क्षेत्रास भेट देण्यासाठी शहापूरपासून आटगाव मार्गे जाता येतं किंवा आगई पिवळी या मार्गाने त्या परिसरात जाता येतं. पर्यटक तिथे गेले की त्यांच्या निवासाची व्यवस्था वनविश्रामगृह आहे तिथं. आणि आपल्या या मुंबई मेट्रोपॉलिटन शहरास जे पाणी पुरवठ्याचे मेन 2 धरण आहेत, एक तानसा आणि दुसरं मोडकसागर, हे दोन्ही धरणाचा उगम हा तानसा अभयारण्य क्षेत्रात आहे. मुंबईसाठी स्वच्छ पाणी देण्याचं काम या धरणाच्या माध्यमातून केलं जातं आणि या धरणामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रदूषण किंवा सिल्टिंग या धरणाचं होऊ नये म्हणून देखील या वन्यजीव विभागाच्या मार्फत स्थानिक ग्राम परिस्थिती समितीच्या मार्फत जलसंधारणाची कामं त्या परिसरात केली जातात, जेणेकरून धरणात पाण्याची धूप जमिनीची धूप होऊन पाण्यात गाळ साचू नये म्हणून ही कामं केली जातात. आणि पर्यटकांना पाहण्यासाठी अतिशय सुंदर अशा प्रकारचा माहुली किल्ला म्हणून आहे तिथं, माहुलीगड अतिशय उंच असं ठिकाण आहे आणि मुंबईच्या जवळ असल्यामुळं ट्रेकर्स आणि निसर्ग लवर्स या सर्वांना आकर्षित करणारा केंद्रबिंदू म्हणजे माहुली आहे. तर टोटल इथं आपल्याला तानसा अभयारण्यामध्ये पाहण्याचे स्थळ जे आहेत, पिवळी भाग आहे, अतिशय सुंदर अशा प्रकारचं नैसर्गिक जंगल आहे. या जंगलामध्ये उत्तम प्रकारचं सागवान आहे, खैर आहे, इतर इंद्रायणी जाती देखील आहेत, ऐन आहे, किंजळ आहे, सावर आहे, पळस आहे. निसर्गानं असा नटलेला संपूर्ण परिसर आहे. आणि याच तानसा अभयारण्य क्षेत्रामध्ये आपल्याला सूर्यमाळ एक ठिकाण आहे, ज्या परिसरातून आपल्याला गारगई नदी किंवा मोडकसागर धरण देखील आहे, ज्याचं आपण पाणी ठाणा आणि मुंबई शहराला पुरवठवतो. असं सुंदर निसर्गाचं लौकिक ह्या तानसा अभयारण्य क्षेत्रात आहे. सदर क्षेत्रामध्ये प्रामुख्याने भेकर, सांबर, ससे, बिबट या प्राण्यांचा वावर आहे. आणि थोडासा आदिवासी बाहुल्य प्रदेश असल्यामुळे बरीचशी छोटी छोटी गावं अभयारण्याच्या क्षेत्राच्या आत वास्तव्याला आहेत. त्या लोकांना देखील रोजगाराची संधी या अभयारण्यातली विविध विकास कामाच्या निसर्ग पर्यटनाच्या कामातून मिळत असते. दुसरं मॅडम आपण अभयारण्य या ठाणे वन्यजीव विभागाअंतर्गत आहे, जे आपल्या सर्व मुंबईकरांना परिचित आहे आणि सर्व मुंबईकर प्रत्येक शनिवार रविवारी हक्कानं जातात. ते जवळच आपल्या पनवेल शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर असणारं कर्नाळा पक्षी अभयारण्य. हे केवळ कर्नाळा पक्षी अभयारण्य असल्यामुळे, कारण या परिसरात महत्वाचा ऐतिहासिक असा कर्नाळा किल्ला आहे, तो देखील पर्यटकांना आकर्षित करत असतो. आणि कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये साधारणपणे आपले सर्व निसर्गप्रेमी मंडळी तिथे भेटी देत असतात, निरीक्षण करत असतात. मोठ्या प्रमाणात पक्षी आहेत, स्थानिक पक्षी असतात, काही मायग्रेटरी बर्ड्स येत असतात आणि ह्या पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी संशोधन करणारी मंडळी हे सर्वच तिथं असतात. 100च्या वर पक्ष्यांचा वावर तिथं आजही आहे आणि सर्व त्याचा अभ्यास करतात. त्या अभयारण्याच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीतून कर्नाळामध्ये आपल्याला पर्यटकांच्यासाठी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. सध्या आम्ही तिथं सोव्हिनियर शॉप केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पर्यटकांना वेगवेगळ्या लागणाऱ्या कॅप असतात, टी-शर्ट्स असतात, ज्याच्यावरती कर्नाळा बर्ड सँक्च्युरी म्हणून लोगो आहेत. आणि ह्या कर्नाळा बर्ड सँक्च्युरीचं क्षेत्र साधारण 13 स्क्वेअर किलोमीटर आहे. थोडासा छोटा एरिया आहे, परंतु कॉम्पॅक्ट एरिया असा आहे आणि खूप अतिशय चांगल्या प्रकारचं जंगल आहे. आणि चालू वर्षामध्ये आपण तिथं माहिती केंद्राचं बळकटीकरण करतोय. निसर्ग पर्यटन अंतर्गत राज्य शासनाने आपल्यास निधी भरपूर उपलब्ध करून दिलेला आहे, ज्याच्यामध्ये शाळेतली विद्यार्थी, कॉलेजची मुलं, NSSची मुलं हे मोठ्या प्रमाणात अभ्यास करण्यासाठी फिरायसाठी येत असतात. तर या विद्यार्थ्यांना आपल्याला पर्यावरणविषयक अवेअरनेस, जाणीवजागृतीचा उपक्रम राबवण्यासाठी त्या परिसरातले जे अस्तित्वात असणारे पक्षी आहेत त्या पक्ष्यांची आम्ही एक फिल्म बनवलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही
माहिती केंद्रात गेला की त्या पक्ष्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला येईल, त्या पक्ष्यांची माहिती ऐकायला बघायला मिळेल. आणि अशा प्रकारे साधारणपणे 50 ते 60 पक्ष्यांचा आवाज, त्यांचे नेस्टिंग प्लेसेस आणि स्थानिक नावं, कोणत्या झाडावरती ते घरटी करू शकतात, इतर सुरेख अशी माहिती तयार केलेली आहे. आता हे सगळं अभयारण्यांविषयी झालंच, पण वन्यजीव यांचा अधिवास याचं व्यवस्थापन नेमकं आपण कसं करतात? वन्यजीव अधिवास म्हणजे मॅडम केवळ निसर्गानं मानवालाच घटनेनं हक्क दिलाय असं नाही की मानवालाच राहण्यासाठी घरं पाहिजेत, मानवालाच चांगले बंगले पाहिजेत किंवा फ्लॅट पाहिजेत, फार्म हाऊस पाहिजेत असं नसून वन्यजीवांना देखील अधिवासाची गरज आहे मॅडम. आणि हे वन्यजीवांचा अधिवास जे आहे हे त्यांची वन्यजीवांतले प्राणी किंवा पक्षी आहेत किंवा आपले सर्व प्रकारचे जे वन्यजीव ज्याच्यामध्ये लहान कीटकापासून हत्तीपर्यंत सर्व प्राणी येतात, अशा ह्या वन्यजीवांच्या भावी पिढीचं पुनर्जीवन होण्याच्या दृष्टीतून किंवा पुनरुत्पत्ती होण्याच्या दृष्टीतून त्या प्रत्येक वन्यजीवाला नैसर्गिक अधिवासाची गरज आहे. आणि ते अधिवास आपल्याला सुरक्षित ठेवणे, त्याच्याकरता व्यवस्थापनामध्ये प्रामुख्यानं आपल्याला प्राधान्य देणे, ह्या गोष्टी संकल्पित आहेत. वन्यजीवांचा अधिवास म्हणजे काय की वन्यजीव आपल्यासारखे घरात राहू शकणार नाहीत, परंतु त्यांना देखील विश्रांतीसाठी काही जागेची गरज आहे, त्यांना पाण्याची गरज आहे. तर ही पाणी, जागा, त्यांना चारा असेल किंवा खाण्यासाठी फळं असतील, हे सर्व क्षेत्र सुरक्षित ठेवणे. तर ह्याच्यासाठी आपल्याला वन्यजीव व्यवस्थापन आराखड्यामध्ये हॅबिटॅट मॅनेजमेंट हा एक संकल्पना, कन्सेप्ट आहे, ज्याला म्हणजे वन्यजीव आश्रयस्थान किंवा व्यवस्थापन म्हणतो आपण. आणि ते अतिशय व्यवस्थित पद्धतीनं आपण वन विभागाच्या मागे आपण व्यवस्थापन त्याचं करत आहात. अतिशय छान असा आजचा विषय आणि छान माहिती आपण आजच्या कार्यक्रमातून दिली, त्याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.